मित्रांनो नमस्कार. शेतकरी मित्रांनो, फळ पीक विम्याचे पैसे आपण सगळेच वेळेवर भरतो. पण जेव्हा नुकसान भरपाई मिळण्याची वेळ येते तेव्हा काहींना पैसे मिळतात तर काहींना एक रुपयाही अक्षरशः मिळत नाही. मग नेमकं असं का होतं? अधिकाऱ्यांना विचारलं तर ते म्हणतात तुमच्या मंडळात ट्रिगर लागला नाही. मग हा ट्रिगर नावाचा प्रकार नक्की काय आहे? किती दिवस पाऊस पडला नाही की विमा मिळतो? किती तापमान वाढलं की पैसे मिळतात? नेमक्या ह्या काय गोष्टी आहेत ह्या आपण जाणून घेणार आहोत. नमस्कार मित्रांनो, आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे शेती एक शेती या आपल्या हक्काच्या आणि विश्वासाच्या युट्यूब चॅनलवरती. मित्रांनो, सध्या राज्यामध्ये मृग बहार फळपीक विमा योजनेचे अर्ज भरायला सुरुवात झालेली आहे. 14 जुलै ही शेवटची तारीख आहे, पण त्याला मुदतवाढ मिळण्याची शक्यता आहे. यावर्षी सर्वात आनंदाची बातमी म्हणजे हळद आणि अंजीर यांसारख्या पिकांचा यात समावेश झालेला आहे. आज आपण प्रत्येक फळपिकाला लागू होणारे हे पीक विमे किंवा ट्रिगर अगदी सोप्या आणि आपल्या साध्या भाषेमध्ये समजून घेणार आहोत, जेणेकरून विमा कंपनी तुम्हाला या ठिकाणी गंडवू शकणार नाही, फसवू शकणार नाही. मित्रांनो, व्हिडिओ अतिशय महत्त्वाचा आहे, त्यामुळे शेवटपर्यंत नक्की बघा, कुठेही स्किप करू नका. चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा. ट्रिगर म्हणजे हवामानाचे असे निकष जे पार केल्यावर विमा कंपनी तुम्हाला नुकसान भरपाई देण्यास बांधील असते. आता यावर्षी मृगबहारमध्ये एकूण 10 फळ पिकांचा समावेश आहे. सुरुवात करूया संत्रा आणि मोसंबीपासून. जर तुमच्या भागात 15 जून ते 15 जुलै या एका महिन्याच्या कालावधीत कमी पाऊस झाला तर संत्रा पिकासाठी प्रति हेक्टर 1 लाख रुपये एवढी विमा संरक्षण रक्कम असते. तसेच 16 जुलै ते 15 ऑगस्ट या काळात पावसाचा खंड पडला तरी हा ट्रिगर लागू होतो. मोसंबीसाठी ऑगस्ट महिन्यातील पावसाचा खंड गृहीत धरला जातो. आता पाहूया लिंबू, पेरू आणि चिकूसाठी. लिंबू, पेरू या पिकांसाठी सुद्धा पावसाचा खंड आणि जास्त तापमान हे मुख्य निकष आहेत. पेरूसाठी 15 जुलै ते 15 ऑगस्ट दरम्यान जास्त तापमान असल्यास ट्रिगर लागू होतो. पण चिकूसाठी नियम वेगळा आहे बरं का. चिकूसाठी आता जास्त आर्द्रता, ह्युमिडिटी आणि जास्त पाऊस हा निकष आहे. 1 जुलै ते 30 सप्टेंबर दरम्यान जर हा ट्रिगर बसला तर तुम्हाला प्रति हेक्टर 70,000 रुपयाची भरपाई या ठिकाणी मिळू शकते. डाळिंबासाठी पावसाळा किंवा पावसाचा खंड आणि 16 ऑगस्ट ते 31 डिसेंबर दरम्यान जर तापमान जास्त असेल तर प्रति हेक्टर 1,30,000 रुपये विमा मिळण्याची रक्कम त्या ठिकाणी मिळू शकते. मित्रांनो, द्राक्ष हे अत्यंत नाजूक पीक आहे आणि म्हणून याची विमा संरक्षण रक्कम सर्वात जास्त म्हणजे 30,80,000 रुपये प्रति हेक्टर आहे. याच्या ट्रिगरच्या अटी थोड्या कडक आहेत आणि जाचक आहेत. 15 जून ते 10 जुलै दरम्यान जर सलग 3 दिवस 10 पेक्षा जास्त पाऊस पडला तर हवेत 70% जास्त आर्द्रता राहिली आणि तापमान 10 डिग्रीच्या खाली आलं तर हे तीनही नियम एकत्र लागू झाले तर तात्काळ 30,400 रुपये भरपाई मिळते आणि हाच कालावधी जास्त दिवस राहिला तर थेट 76,000 रुपये मिळतात. आता वळूया या वर्षीच्या सर्वात हॉट टॉपिककडे म्हणजे हळद आणि अंजीर. हळद उत्पादक शेतकऱ्यांना हे व्यवस्थित ऐका. 15 जून ते 31 जुलै दरम्यान जर तुमच्या महसूल मंडळात सलग 15 दिवस पावसाचा खंड पडला तर तुम्हाला 27,000 रुपये मिळतात. 1 ऑगस्ट ते 31 ऑक्टोबर या काळात जर 30 दिवस 50 पेक्षा कमी पाऊस झाला तर 36,000 रुपये या ठिकाणी मिळणार. आणि सर्वात महत्वाचं, जर हिवाळ्यात 1 नोव्हेंबर ते 28 फेब्रुवारी सलग 5 दिवस अवकाळी पाऊस झाला 50 पेक्षा जास्त तर थेट 90,000 रुपये प्रति हेक्टर नुकसान भरपाई मिळणार आहे. तसेच अंजीर पिकासाठी हिवाळ्यात म्हणजे जवळपास 1 नोव्हेंबर ते 31 जानेवारी दरम्यान जर सलग 20 दिवस हवेत 80% जास्त आर्द्रता, दमटपणा राहिला तर 64,000 रुपये प्रति हेक्टर जास्तीत जास्त भरपाई दिली जाते. मित्रांनो, हे आकडे आणि नियम थोडे किचकट वाटतील किंवा किचकट वाटत असतील, पण ते समजून घेणं अत्यंत गरजेचं आहे. कारण विमा कंपनी याच आकड्यांवरती बोट ठेवून पैसे देते किंवा नाकारते. त्यामुळे तुम्ही तुमच्या भागातील महसूल मंडळाच्या हवामान केंद्राच्या आकडेवारीवरती नक्की लक्ष ठेवून ठेवा. हा संपूर्ण शासनाचा GR तुम्हाला जर हवा असेल तर अधिकृत पोर्टलवरती म्हणजेच www.maharashtra.gov.in या संकेतस्थळावरती तुम्हाला भेटून जाईल. एवढी सविस्तर माहिती फक्त शेती एक शेतीवरच तुम्हाला मिळू शकते. त्यामुळे ही मेहनत आवडली असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा. तुमचे काही प्रश्न असतील किंवा काही कोणत्या पिकाचा विमा भरला आहे हे मला कमेंट करून नक्की सांगा. चॅनलवरती नवीन आला असाल तर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला दाबायला विसरू नका. व्हिडिओ नवीन माहितीसहित नवीन व्हिडिओ सहित. तोपर्यंत धन्यवाद मित्रांनो.